विठ्ठलपंतांच्या स्वप्नी स्वतः विठ्ठल आला होता, पांडुरंग आला होता. विठ्ठलपंत जागे झाले. आपल्याला संसार करायचा नाही आणि भगवंताची ही अशी आज्ञा. या आज्ञेपूर्वी सिद्धोपंतांनाही असाच स्वप्नदृष्टांत. खरंच यात भगवंताची काही निराळीच योजना असणार. तेव्हा भगवंत आज्ञाप्रमाणे मग विश्वी विश्वंभर व्यापुनिया स्थानी येऊनिया स्वप्नी काय बोले भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी मूर्तिमंतचारी जन्मती इच्या उदरी मनोनी स्वीकारी आज्ञा माझी. पांडुरंगाचे नामस्मरण करत सारेजण पंढरीस येऊन पोचले. विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य झाले. शरत चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांत गंडस्थला अंतं जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मं लिंगं भजे पांडुरंगम. विठो माऊलींचे दर्शन घेऊन सारेजण आळंदीस परतले. विठ्ठलपंतांचे मन मात्र संसारात कधीच रमले नाही. भगवंतांचं नामस्मरण, त्यांचेच चिंतन, तोच एक श्वासोच्छवास अशी त्यांची स्थिती होती. ते रुक्मिणीला संन्यास ग्रहणाची अनुमती वारंवार मागू लागले. ती वारंवार नकार देऊ लागली. शेवटी एक दिवस विठ्ठलपंत म्हणाले, गंगा स्नान घडावे अशी अतीव इच्छा आहे. गंगेला स्नानासाठी तरी जाऊ ना. रुक्मिणी निरोपायाने होकार देती झाली. मग काय, पडत्या फळाची आज्ञा. विठ्ठलपंत घराबाहेर पडले. जैसा गारोड्यापासोनी नाग सुटला अरण्यात वारुळी प्रवेशला की पिंजऱ्यातूनी रावा उडाला जाऊनी बैसला वृक्षावरी. विठ्ठलपंता तडक वाराणसीस आले. तेथे त्रिवेणी संगमात स्नान केले. माधवपूजा करून प्रयागास आले. तेथे माघस्नान केले. तेथून ते पुष्करास आले. तिथे गीता आख्यान सुरू होते. संसार दुस्तर आहे, माया दुर्धर आणि अनिवार्य आहे. ईशचिंतनच जन्ममरणाचा फेरा चुकवेल. ईश्वराशी तद्रूप होणं, त्याला अन्योन्य भावानं शरण जाणं हा एकमेव उपाय आहे. जणू विठ्ठलपंतांच्या मनातलेच निरूपण सुरू होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.